आपण आपल्या घरी सोलार बसवणार आहात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे ज्यांनी हे सोलार बसवलेलं आहे. सर्वसामान्याला जी परवडणारी सोलार सिस्टम आहे ती 3 किलोवॅट आहे आणि आज आपण त्याबद्दलच चर्चा करणार आहोत. 3 किलोवॅटवर काय चालते? हा प्रश्न सगळ्यांचा कॉमन आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे 3 किलोवॅट सिस्टमवर आपलं कोणतंही घरातलं जे अप्लायन्सेस आहे, जे आपले मोटार असेल, एसी, फ्रीज, बोर हे सगळ्या गोष्टी चालतात. फक्त याच्यामध्ये एक अट आहे, की आपण 360 युनिटच्या आतच आपला मंथली वापरला पाहिजे. त्याच्यावर जर आपण वापर केला तर त्याचं एक्स्ट्रा बिल आपल्याला येईल. बाकी याच्यामध्ये असं कोणतंही बंधन नाही आपल्याला, की 3 किलोवॅट सिस्टममध्ये आपण हे चालवू शकत नाही, ते चालवू शकत नाही. असं काही नाही. घरातली प्रत्येक वस्तू याच्यावर आपल्याला चालवता येते. आणि 3 किलोवॅट सिस्टम ही आपल्याला कधी लावायची आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तुमचं मंथली जर बिल 3 ते 4,000 दरम्यान असेल तर तुमच्यासाठी ही सिस्टम बेस्ट आहे. त्यावर जर तुम्हाला बिल येत असेल तर ते आपल्या वेंडरशी बोलून तुम्हाला जे आहे ते सिस्टम वाढवून घ्यावं लागणार आहे. आता आपण जी ह्या 3 किलोवॅट सिस्टमची जे प्राइस आहे ते आणि त्याच्यावर सबसिडी किती आहे ह्याच्यावर आपण डिस्कस करणार. तर 3 किलोवॅट सिस्टम जे आहे ते 1,90,000 ते 2,10,000 पर्यंत आपली जाते. ते एरिया वाईज आपलं वेगवेगळे रेट असतात. तर तुम्ही तुमच्या संबंधित वेंडरशी चर्चा करून हा रेट ठरवायचा असतो आणि यावर जी सबसिडी आहे ती तुम्हाला 78,000 केंद्र सरकारची जी आहे सबसिडी भेटते. म्हणजेच 1,90,000 किंवा 2,10,000 मधून 78,000 आपले मायनस होतील. उर्वरित जे रक्कम आहे ते तुम्हाला 3 किलोवॅट साठी लागणारी रक्कम आहे. आणि 3 किलोवॅट सिस्टम साठी जर तुम्हाला लोन करायचं असेल तर तेही तुम्हाला ऑनलाईनच लोन करता येणार आहे आणि अगदी मोजके डॉक्युमेंट्स आपल्याला बँकेमध्ये सबमिट करायचे आहेत. यामध्ये कसली तुमची इन्कमची वगैरे अट राहणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला विविध बँकेमध्ये लोन भेटणार आहे.